क्लास असतो, ज्यांनी आपल्या मुलांना खूप प्रोत्साहित केलं आहे फॉरेनला जा, शिका, हे करा, तेव्हा खूप आनंद होतो. पण मुलं जेव्हा ॲक्च्युली फॉरेनला जाऊन राहतात आणि जेव्हा वार्धक्य येतं यांना, तेव्हा तर रिअल प्रॉब्लेम स्टार्ट्स. कारण कोणीच नसतं त्यांच्यासाठी. एकटे घरी राहणं हे सोयीचं नाही आहे, सेफ पण नाही आहे. तर अशा लोकांसाठी एकही जागा नव्हती. विदर्भातच मला नाही माहीत अजून आहेत की नाही, पण नागपुरात तर नव्हती अशी, जिथे तुम्ही घरच्या कम्फर्टमध्ये राहू शकता. जेव्हा आम्ही व्हिजिट केलं तर त्यावेळेला आम्ही बघितलं की इथे कुठेतरी भिंतीवरती फक्त काही चित्र लावलेली आहेत, परंतु पूर्ण भिंत जर ती रंगवल्या गेली असेल किंवा ते एकत्र येऊन एका याच्यामध्ये जेवण करताना कुठेतरी जर त्यांना निसर्गामध्ये जेवण करण्याचा किंवा आनंद घेता जर आला, हा आमचा प्रयत्न होता. हा अनुभव खरंच एक आनंददायी होता, कारण की यामध्ये हा आनंद असे यासाठी कारण की अशा व्यक्तींसोबत आम्ही परत त्यांनी आमच्यासोबत कामसुद्धा केलं की ज्यामध्ये त्यांनी छापा चित्र जो प्रकार आहे, ज्यामध्ये आम्ही छापा पानाचे जे लीफ आहे म्हणजे पान जे आहे त्या पानाचा ठसा आम्ही उमटवण्यासाठी आम्ही फोममध्ये त्याचं कटआउट केलं होतं, एक मोल्ड तयार केला होता. जो मोल्ड त्यांनी स्वतःहून जेव्हा त्यांनी त्या भिंतीवरती त्यांनी जेव्हा त्याचं मुद्रण केलं किंवा प्रिंट घेतली, त्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप वेगळा होता. आणि तो आनंद बघताना तो जो आनंद आहे तो आम्ही जेव्हा बघितला तेव्हा आम्हालासुद्धा खूप आनंद झाला की त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी काम करतो आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक अशी भिंत तयार करतो की ज्यांना जेवताना नेहमी निसर्गात जेवण करत आहोत, निसर्गाचा आनंद घेत आहोत असं त्यांना नक्की वाटेल असं आमचा पूर्ण प्रयत्न होता. कधी केलं नाही, त्याच्याबद्दल हे करून आमच्या मनाला खूप आनंद, माझ्या मनाला खूप आनंद झाला. मी काहीतरी छापा काहीतरी आहे माझ्या नावाने एक पान आहे. आय एम सो हॅपी.